राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय राम कृष्ण हरे, जय 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 जय राम कृष्ण हरे। सुंदर ते ध्यान उभे विटेवरे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरे, कर कटेवरी ठेवनिया, हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान, मकर कुंडले तडपती श्रवणी, मकर कुंडले तडपती श्रवणी, कंठे कसुमनी विराजित, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान, तुका मने माझे हेची सर्व सुख, तुका मने माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, पाहिन श्रीमुख तुळसी हार गळा, आवडे निरंतर हेचे ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार विठोबा रखुमाई, जय
कुमाये विठोबा कुमाये आठविले मनी मग विठोबाचे पाय आठविले मनी बोले अमृत वचनी दयाप्रती रामकृष्ण हरी
सजना
रामं विना का गति रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः रामात्रस्यति कालभीमभुजगौ रामस्य सर्वं भजे रामे भक्तिरखण्डिता भवतु मे रामं त्वमेवाश्रयः आदौ ब्रह्म त्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं पश्चाच्छोणिजटा विनाशद्विजान् कृत्वावतारं प्रभो अथवा दैत्यमनेकधर्मचरितं भूत्वात्मजोत्रे गृहे वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं पूजामन्दिरी भारतजीवासतृप्ति पूजादरुशने लोकस्वानंदखेती श्रुतिधन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्रमाता तुकीता तुका परब्रह्मरूपी तुकीता तुका पावला सत्स्वरूपी तुकाराम हे नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावलावर महादा घेई घेई माझी सेवा दीन दुबळ्याची देवा. प्रस्तुत कीर्तन हरिसेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा असून बहुतांच्या पाठांतराचा महत्वाचा मागणीपर असा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला कृपाळू सज्जन तुम्ही संत जन हेची कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा की व माझी सांगा काकुळती. तुकाराम महाराज सगळ्या संत मंडळींना विनवून प्रार्थना करतायत की मला दान द्या. काय दान द्या तर कृपेचं दान द्या आणि माझ्यावर एवढी कृपा करा की तुम्ही पांडुरंगाला माझं सांगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा की व माझी सांगा काकुळती. माझी विनवणी करून सांगा की तो तळमळतोय. मी कोण आहे? अनाथ अपराधी पतित आगळा. मी विशेष पतित आहे. पतित आगळा परिपाया वेगळा नका करू. तरी पांडुरंगाला असं सांगा की तुकाराम महाराज असं संतांना सज्जनांना सांगतायत की तुम्ही मला एवढं कृपादान द्या की पांडुरंगाला तुम्ही सांगा की तुकाराम हा अनाथ आहे, विशेष पतित आहे, त्याला पायापासून वेगळं करू नका. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी तुम्ही जर सांगाल तर पांडुरंग तुमच्या शब्दाचा मान ठेवेल. पांडुरंग तुमच्या शब्दाचा मान ठेवेल. मग मज हरी उपेक्षिना. तेव्हा तुम्ही सांगितल्यावर पांडुरंग माझी उपेक्षा करणार नाही. असं संत तुकाराम महाराज संतांजवळ मागणं मागताय. कृपाळू सज्जन. संत कसे असतात तर कृपाळू असतात. मी दया आणि कृपा मागच्या एकादशीला कीर्तनात विस्तृतपणे सांगितली होती की दया म्हणजे काय आणि कृपा म्हणजे काय. परत एकदा सांगतो. दया म्हणजे आत्यंतिक दुःखापासून निवृत्ती करणे, त्याला दया म्हणतात. आणि कृपा म्हणजे काय तर आत्यंतिक
परमानंद प्राप्त करून देतात, त्याला कृपा म्हणतात. ठला विठ्ठला संत दयावंत पण आहे आणि कृपावंत पण आहे. संत काय आहे? दयावंत पण आहे आणि कृपावंत पण आहे. आत्यंतिक दुःखापासून मनुष्याची साधकाची निवृत्ती पण करतात आणि आत्यंतिक परमानंदाची प्राप्ती सुद्धा करून देतात. म्हणून संत दयावंत कृपावंत. संत काय आहे? दयावंत पण आहे कृपावंत पण आहे. दया कशी करतात तर अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुर्मीलितो येन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानाला दूर करून ज्ञानाचा दिवा आपल्यामध्ये लावतात. ज्ञानाचा दिवा लावला की ममत्व हरतं, संसारातलं तीव्र दुःख लगेच नाश पावतं आणि परमात्म्याच्या परमानंदाची प्राप्ती करून संत देतात. भगवंत ही कृपावंत आहे आणि भगवंत ही दयावंत पण आहे. पण मी मागच्या एकादशीला असं सांगितलं होतं की भगवंत कृपावंत झाला तर दयावंत उशिरा होतो आणि दयावंत झाला तर कृपावंत उशिरा होतो. मी उदाहरण स्पष्ट करून सांगितलं होतं की जनाबाई हिच्यावर पहिले कृपा केली आणि मग शेवटी दया दाखवली. म्हणून परमात्मा कृपावंत पण आहे आणि परमात्म्याला दया मागितलेली चालत नाही, परमात्म्याला कृपा मागितलेली खूप आवडते. भगवंताच्या कृपेचे 51 विभाग आहेत. 51 प्रकारे भगवंत कृपा करतो. आपल्याकडे हे जी काही भूमंडळावर महाराष्ट्रात जी संत मंडळी आली, महाराष्ट्रात आहे म्हणून महाराष्ट्राचं नाव घेतो, किंवा पृथ्वी तलावर जी संत मंडळी आली ही भगवंताची कृपाच आहे. आईसाहेब मुक्ताबाई म्हणजे भगवंताची शक्ती चक्रवर्तीनी कृपा आहे. मुक्ताबाई म्हणजे काय? शक्ती चक्रवर्तीनी कृपा. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणजे तर प्रबोधिनी कृपा आहे भगवंताची. कृपाळू सज्जन. संत कसे आहेत? कृपाळू पण आहे आणि दयाळू पण आहे. भगवंत कृपा पहिले करतो, दया नंतर करतो. दया केली तर कृपा नंतर करतो. दोघी कृपा करायला वेळ घालतो. पण संत दयाही लगेच करतात आणि कृपाही लगेच करतात. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवलग, साधू संत जीवलग. संत कसे आहेत? आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवलग. गोमटे ते करा माझे. गोमटे म्हणजे चांगलं करा. संत साधकाचं दयाही करतात आणि कृपावंतही होतात. कारण संतांचं अवतार कार्यच याच्याकरता असतं. जडमुडा तारण, जडजीवांचा उद्धार करण्यासाठी. परमात्म्याचा अवतार जडजीवांच्या उद्धारासाठी कधीच होत नाही. जो धर्म भ्रष्ट करतो त्याच्या नाशासाठी होतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा सज्जनांचं रक्षण करण्याकरता आणि धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता परमात्म्याचा अवतार होतो. पण संतांचा अवतार जडजीवा तारण.
जडां आपल्यासारख्या संसार मायेत गुरफटलेल्या जडजीवांसाठी संतांचा अवतार होतो. अवतार तुम्हाला कारण धराया जन जड जीव उद्धराया जन जड जीव. संतांचा अवतार कशा करता तर आपल्यासारख्या संसार मायेत गुरफटलेल्या जनांचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार आहे. परमात्मा आपल्याला परमात्मा आपल्यासारख्या संसारात अडकलेल्या लोकांना उद्धरण्यासाठी पृथ्वी तलावर कधीच येत नाही. पृथ्वी तलावर कधीच येत नाही. आणखीन एक गोष्ट सांगतो. परमात्म्याच्या अवताराने काही जणांना सुख झालं, काही जणांना दुःख झालं. माझी गोष्ट लक्षात येते का? परमात्म्याच्या अवताराने काही जणांना सुख झालं तर काही जणांना दुःख झालं. तुम्ही म्हणाल महाराज असं काय बोलताय? हो, कंसाला दुःखच झालं, रावणाला दुःखच झालं, हिरण्यकश्यपूला दुःखच झालं. हा पंखा बंद. हिरण्यकश्यपूला दुःखच झालं. भागवतात याचा उल्लेख येतो की काही जणांना सुख झालं, काही जणांना दुःख झालं. काही जणांना सुख झालं, काही जणांना दुःख झालं. पण संतांच्या अवताराने सगळ्यांना सुखच झालं, दुःख कोणालाच झालं नाही. ठला विठ्ठल. संतांच्या अवताराने दुःख कोणालाच झालं नाही. सांगा, ज्ञानेश्वर महाराजांच्या अवताराने कोणाला दुःख झालं का? तुकाराम महाराजांच्या अवताराने कोणाला दुःख झालं का? निळोबाराय, चोखोबा महाराज, जनाबाई, नामदेव महाराज, कुठल्या तरी संतांच्या अवताराने कोणी दुःखी झालं, समर्थांच्या अवताराने कोणी दुःखी झालं असं कोणीच नाही. सगळ्यांना सुखच झालं, सगळ्यांना सुखच झालं. म्हणून भगवंताची विशेष कृपा संतांच्या माध्यमातून आपल्याजवळ आलेली आहे. भगवंताची विशेष कृपा. संतांनी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी काय लिहिली नसती तर समाधीला बसले नसते का? बसले असते. पण संतांनी ज्ञानेश्वरी बाजूला मागे ठेवली, ती आपल्यावर कृपा करण्यासाठी. तुकाराम महाराजांनी 4,500-5,000 अभंग आपल्यासाठी ठेवले. तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले नसते तर ते सदैव वैकुंठाला गेले नसते का? गेले असते. किंवा तो ग्रंथ घेऊनच गेले असते तर तुम्हाला काहीच भेटलं नसतं. संतांच्या अवतार कार्यामुळे सगळ्यांना सुखच झालेलं आहे. संतांनी सांगितलेलं आपण ऐकलं तर आणखीन सुखी होऊ. संतांनी सांगितलेलं ऐकलं तर आपण आणखीन सुखी होऊ. पण ते ऐकलं पाहिजे. श्रवणम कीर्तनम विष्णू. नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती आहे श्रवणम. श्रवण करणं ही पहिली भक्ती आहे. दुसरी भक्ती आहे कीर्तनम. पण ते श्रवण चांगल्या प्रकारे झालं पाहिजे. संतांनी सगळं सांगून गेलं पण आपण श्रवणच केलं नाही. श्रोत्याचे 3 प्रकार सांगितले गेले. थोडं माफ करा पण कठीण शब्द आहेत. श्रोत्यांचे 3 प्रकार आहेत. एक कापरासारखा, एक गौरीसारखा आणि एक शेणासारखा. एक
कापरासारखा, एक गौरीसारखा आणि एक शेणासारखा. याचे प्रकार मी तुम्हाला सोदाहरण देऊन स्पष्ट करून सांगतो. एकदा राजाच्या राजवाड्यात राज्यसभा भरली असताना एक मूर्तिकार 3 सोन्याच्या मूर्त्या जशाच्या तशा घेऊन आला. तिघीही सारख्या होत्या, तिघीही मूर्त्या सारख्या होत्या. तसूभरही फरक नाही, तसूभरही फरक नाही. मग त्या राजाने त्याला विचारलं का रे बाबा पहिल्या मूर्तीची किंमत काय? म्हणे महाराज 1 लाख सुवर्णमुद्रा. बर, ही जी मधली ठेवली म्हणे तिची किंमत काय? म्हणे महाराज 2 लाख सुवर्णमुद्रा. अरे सारखीच तर म्हणे, याच्यात काय फरक पडला? बरं म्हणे ही तिसरी जी आहे तिची किंमत काय? म्हणे महाराज 6 लाख सुवर्णमुद्रा. 1, 2 आणि मग एकदम 4 वाढले, असं काय झालं म्हणे? तुम्ही बघा म्हणे, मूर्तीमध्ये एक विशिष्ट प्रकारचा फरक आहे. ज्याने फरक ओळखला त्याला 3ही मूर्त्या 4 लाखात देऊन टाकेल. आपला मुद्दा कुठून सुरू झाला? कापूर, गौरी आणि शेण. श्रोत्याचे श्रवण करण्याचे 3 प्रकार, कापूर, गौरी आणि शेण. तिथून आपला मुद्दा सुरू झाला. सगळ्यांनी त्या मूर्त्यांमध्ये पाहिलं, पण कोणालाच काही त्याच्यातला फरक कळेना. सगळे दरबारातले मंत्री, सेवक, द्वारपाल वगैरे सगळे हरले. राजा हरला, पण मग आता तू सांगणार कस काय? कोणी आहे का म्हणे राज्यात अजून? म्हणून एक गरीब बाईला ते समजलं. एक गरीब माणसाला, विद्वान होता, तो आला त्या राजवाड्यात आणि त्याने त्या 3ही मूर्त्या पाहिल्या. एक काडी घेतली, त्याने पहिल्या जे 1 लाख सुवर्णमुद्रांची मूर्ती होती त्या मूर्तीच्या कानात काडी घातली आणि ती काडी इकडच्या कानातून निघून गेली. तो झाला शेणासारखा. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. म्हणजे जो श्रोता तसा असतो, तो मंदिरात कीर्तनात बसतो, घेतो आणि जायच्या पहिले महाराज तुमचं तुम्हाला, आणि तो चालला जातो. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. दुसऱ्या मूर्तीची परीक्षा करायला जेव्हा तो गेला, गरीब माणूस, तेव्हा ती कानात काडी घातली, ती कंठात गेली, कंठातून पोटात गेली, पोटातून तोंडातून ती बाहेर आली. हे जे दुसरे प्रकारचे जे श्रोते असतात ना, ते गौरीसारखे असतात. कानातून तर घेतात, कंठात जातं, कंठातून पोटात जातं, पोटातून ते मंदिराच्या बाहेर गेलं की दुसऱ्या दिवशी सकाळी कालच्या महाराजांनी असं सांगितलं, तर तुम्ही तसं वागा. काल आम्ही मंदिरात गेलो होतो, मंदिरात कीर्तनातल्या महाराजांनी असं सांगितलं, तुम्ही तसं तू वागतो का नाही? म्हणून ते गौरीसारखे असतात. आणि तिसऱ्या मूर्तीत जेव्हा काडी घातली, ती कुठल्याच प्रकारे ती बाहेर येईना. ते श्रोते असतात कापुरासारखे, कापुराच्या ज्योती उजळल्या ज्योती. कापूर म्हणजे कसं, आपला आत्मज्ञान प्रकट करतात. आत्मज्ञान प्रकट झालं की त्यांना परमात्म्याची भेट होते. म्हणून संत सांगून तर गेले, पण ते किती काय कोण पालन करतं याच्यावर खरा विषय आहे. नाहीतर रामकृष्ण आले आणि गेले, जग जसंच्या तसं चालू आहे. कंस वृत्तीचे मेले का? नाही. रावण वृत्तीचे मेले का?
देव आले गेले, त्यांनी नियम सांगून दिले की ह्या पद्धतीने वागा, ह्या पद्धतीने राहा, ह्या पद्धतीने व्यवहार करा, ह्या पद्धतीने जगा, ह्या पद्धतीने अन्न खा, ह्या पद्धतीने झोपा, सगळं सांगून गेले. त्याच्यानंतर भगवंताने कृपा केली असल्यामुळे अनेक संत मंडळी आपल्याजवळ आली, महाराष्ट्रात आली, पृथ्वी तलावर आली. तिने अनेक प्रकारचं कृपा आपल्यावर केली. ज्ञानेश्वरी मार्फत, तुकाराम महाराजांच्या गाथेमार्फत, चांगदेव 65 आहे, अनेक नामदेव महाराजांचा गाथा आहे, अनेक ग्रंथ आहेत. त्या ग्रंथांच्या मार्फत संतांनी आपल्यावर दयाही केली आणि कृपाही केली. पण जसं चालू आहे तसं चालूच. म्हणून जे सांगितलं ते वागलं गेलं पाहिजे. वागलं की आपल्यामध्ये कल्याण प्राप्त होतं. आपल्या हृदयस्थ परमात्मा आपल्याशी बोलू लागतो. खरं त्याचं हृदयस्थ परमात्म्याचं मूळ स्वरूप आहे की तो मौन असतो, तो बोलत नाही. पण त्याची स्वानुभूती आपल्याला येत असते. आपल्या वृत्तीमध्ये बदल पडत असतो. आपल्यामधला लोभ मोह क्षोभ दैन्य सगळं हळूहळू लयाला जातं आणि आपल्यामध्ये आनंद वृत्ती प्रकट होत जाते. म्हणून संत हे कृपावंत पण आहे आणि दयावंत पण आहे. संत हे दयावंत पण आहे आणि कृपावंत पण आहे. परमात्मा दया पहिले करतो, कृपा नंतर करतो. कृपा कृपाळू सज्जन तुम्ही संत. संत या शब्दावर मला थोडंसं बोलावं असं वाटतं. संत हा शब्द सत या शब्दापासून आलेला आहे. सत, हरि ओम तत्सत. सत या शब्दाचा अर्थ श्रीमद भगवद्गीतेत असा आहे. हां, ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तमयोगो नाम 15ोऽध्यायः. येतं बा महाराजांना ठला विठ्ठल. ओम तत्सत. सत या शब्दापासून संत शब्द आला असा प्रशस्त आहे. प्रशस्त कर्म या सत शब्दाचा अर्थ आहे. प्रशस्त, प्रशंसनीय कर्म, आदरार्थी कर्म असा या सत शब्दाचा अर्थ श्रीमद भगवद्गीतेत घेतलेला आहे. मग संतांचं कर्म कसं तर प्रशंसनीय असतं म्हणून सत. एकदा महाभारतातली गोष्ट सांगतो. पुष्कळ ठिकाणी महाभारतामध्ये संत या शब्दाचा उल्लेख आला. त्यातल्या त्यात सांगतो, धर्मराजा जेव्हा तळ्याजवळ पाणी पिण्यासाठी गेला, चारही भाऊ मरून पडलेले,
आणि पाणी पिण्यासाठी गेला तेव्हा धर्मराजाला कळलं की इथं काहीतरी गम्य आहे. कारण आपले एवढे बलाढ्य बंधू, नराचा अवतार अर्जुन आणि 12 हत्तींचं बळ ज्या भीमात आहे तो भीम, नकुल आणि सहदेव अतिशय कुशाग्र बुद्धीचे, हे गतप्राण झालेले आहे. म्हणजे ह्या पाण्याजवळ काहीतरी आहे. तर पाणी पिण्याच्या पहिले त्याने पाणी ओंजळीत घेतलं आणि यक्ष समोर आला. यक्ष म्हणाला की जर माझ्या प्रश्नांची उत्तरं दिले तर, सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले तर तुला पाणीही पिऊ देईल आणि तुझे 4ही भाऊ जे गेलेले आहेत त्यांना मी पुन्हा जिवंत करेन. म्हणून हात जोडून धर्मराजाने प्रार्थना केली की महाराज आपण प्रश्न विचारा, मी माझ्या मतीप्रमाणे आपल्याला उत्तर देईन. म्हणून अनेक प्रश्न होत गेले, अनेक प्रश्न होत गेले. त्यामध्ये यक्षाने एक प्रश्न विचारला, का दिक. दिक म्हणजे दिशा. कोणत्या दिशा? का दिक. दिशा शब्दाची व्याख्या कर. का दिक, दिशा या शब्दाची व्याख्या कर. तेव्हा युधिष्ठिरांनी उत्तर दिले धर्मराजाने, संतो दिक. संतांनी सांगितली तीच दिशा. ठला विठ्ठला. मग अनेक पुढचा इतिहास आपल्याला माहिती. माझा विषय तोच होता की संतोदिक. धर्मराजाने उत्तर दिलं, संत सांगतील तीच दिशा. माझ्यासारखा महाराज असं यक्ष, ही सूर्य इकडनं निघालेला इकडे मावळतो, ही पूर्व, ही पश्चिम, ही दक्षिण, ही उत्तर, ही पूर्व, ही पश्चिम, ही दक्षिण, ही उत्तर. याच्या व्यतिरिक्त आपल्यासारखं का दिक, दिशा काय? तर धर्मराजाने उत्तर दिलं, संतोदिक. संत सांगतील ती दिशा. म्हणून संत या शब्दाची व्याख्या अपरिमित मोठी आहे. छोट्याशा उदाहरणावरून मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की धर्मराजा म्हणतो संत सांगतील त्या दिशेने जावं. संत सांगतील त्या दिशेने जावं. आपला विचार करू नये. संत मार्गी चालती त्यांची लागो मजमाती. काय करावी साधने काय नोहे कतेने. हा एक प्रमाण दिलं तुम्हाला. संत किंवा वेद मार्गे चालती त्याची मार्गे चालिलो. नकळे विषय जनंदा म्हणून उघड बोलिलो. वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. नकळे विषय जनांदा म्हणून उघड बोलिलो. संत सांगतील ती दिशा चालो. तेनेचीचा पंथे चालव जाता. संतांनी सांगितलेल्या पंथाने चालव जाता. कुठेच गुंता पडत नाही. आपली अडचण सुद्धा येत नाही. म्हणून आणखीन एक प्रमाणे वाचा बोलो वेद नीती. वाचा बोलो वेद नीती. वाचा बोलो वेद नीती. वाचा आमची वेदाच्या नीतीनेच बोलावी. कोणामुळे? तर संत कृपेमुळे, संतांनी शिकवलेल्यामुळे.
संतांनी शिकवल्यामुळे. म्हणून संत या शब्दाची व्याख्या अपरिमित मोठी आहे. सत या शब्दापासून संत हा शब्द झाला. का दिशा, कादिक, संतोदिक, संत सांगतील ती दिशा. म्हणून कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, हेची कृपादान तुमचे मज. हेच कृपादान द्या. काय द्या? आपण साहेबांकडे जायचं राहिलं तर चपरासीला काय सांगतो, एवढं पत्र साहेबांना आठवण करून दे, भाऊ येऊन गेले. पण तो साहेब जरी असला तरी संत चपरासी नाहीत. त्या देवाच्या हृदयात असणारी गोष्ट म्हणजे संत आहे. व्यवहारार्थी उदाहरण तुम्हाला दिलं, पण त्याचा अर्थ असा नका काढू. भगवंताच्या हृदयात देवतेची संत, संततेची देव. भगवंताच्या हृदयात राहणारे म्हणजे संत. आणि आपल्या हृदयात परमात्मा, संतांच्याही हृदयात परमात्मा, पण देवाच्या हृदयात संत. देवाच्या हृदयात भगवंताची भक्ती करणारे त्याचे परमप्रिय भक्त. तुम्हाला पुराणातलं उदाहरण देऊन सांगतो. भगवंताच्या हृदयात कोण? परमात्म्याची भक्ती करणारे, त्याचीच भक्ती करणारे, तेच त्याच्या हृदयात असतात. पर्वतावर भगवान श्रीकृष्ण, गोपिका, राधा, नंद, यशोदा, देवकी, वसुदेव सगळे पर्वतावर भेटले. द्वारकेहून भगवान सगळ्या आपल्या 16,108 सगळे आले. आणि तिथं वा यज्ञयागादी क्रियाकर्म केल्या परमात्म्याने. आणि राधा 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 हा विषय रुक्मिणी कधीपासून ऐकत. म्हणून त्या रुक्मिणीने काय केलं, राधेला दूध दिलं गरम आणि सांगितलं परमात्म्याने पाठवलंय. परमात्म्याने पाठवलं आहे असं म्हटल्याबरोबर तिने ते गरम आहे का थंड आहे काहीही पाहिलं नाही आणि गटगट 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 पिऊन गेली. बोलणं झालं. रुक्मिणी आपल्या छबिन्याकडे परत आली. परमात्मा तिथं बसलेले होते आणि परमात्म्याच्या चरणांवर मोठे मोठे फोड झाले होते. भगवंताला विचारलं, का हो फोड काय नवीनच प्रकार काय काढला, कसं काय झाले आता? तू राधेला जे दूध दिलं ना म्हणे परमात्म्याने पाठवलं आहे असं सांगून, ते दूध गरम होतं म्हणे. हो मला माहिती होतं. मग तू तिला सांगितलं नाही? ते जसंच्या जसं गरम दूध पोटात गेलं तिथं माझे चरणकमल विराजमान असतात. ते सरळ माझ्या पायावर पडले आणि त्या गरम दुधामुळे माझ्या पायाला आलेले हे फोड, माझ्या पायाला आलेले हे फोड. भगवान भक्ताच्या हृदयात असतो आणि देवाच्या हृदयात भक्त असतो. म्हणून भक्त कुठेही गेला तरी त्याचं देवाचं लक्ष कुठे असतं? भक्तापाशी की काय करतो. मी याची आठवण काढतो आहे पण हा माझी काढतो आहे का नाही. मी प्रत्येक वेळेस कीर्तनात सांगतो की तुम्ही एकदा त्याला धरलं आणि त्याने एकदा तुम्हाला धरलं. भक्त राखे पाया पासी, भक्त राखे पाया पासी, दुर्जनासी संभाळी, भक्त राखे पाया पासी, दुर्जनासी संभाळी, भक्त राखे पाया पासी, दुर्जनासी संभाळी, भक्त राखे भक्ताला पायाजवळ ठेवतो आणि दुर्जनाचा संहार करतो.
देवाने आपल्याला पकडलं आणि आपण देवाला पकडलं. आपण बऱ्याच वेळेस सोडून देतो, पण तो परमात्मा आपल्याला सोडत नाही. तो काय म्हणतो, मम विंशो जीव लोके जीवभूत सनातनः. माझा अंश आहे, हा माझा आहे. आपला मुलगा किती गट्याळ वागला तरी काही वर्षाने आपल्या मनात त्याच्याबद्दल प्रेमच निर्माण होतं की जाऊ दे भाऊ, चुकतो, आपलाच आहे. तद्वत त्याप्रमाणे ती माऊली, म्हणून देवाला माऊली हा शब्द पडला. पिता तरी कठोर होतो, आई कठोर होत नाही. क्वचिदपि कुमाता न भवती, कुपुत्रो जायेतम क्वचिदपि कुमाता न भवती. कुपुत्र होतात, अनेक होतात पृथ्वीतलावर, पण कधीच कुमाता होत. त्याप्रमाणे तिला माऊली म्हटलं आहे देवाला, कारण तिचं जे आपल्याबद्दल प्रेम आहे ते माऊलीसारखं आहे. चुकला तरी माफ करते, चुकूही देत नाही. समर्पण भावनेने जर आपण गेलो परमात्म्याजवळ तर चुकू देत नाही. 2 दिवसापूर्वीच्या प्रवचनामध्ये तुम्ही असा विषय ऐकला की मनाला आवर घालण्यासाठी काय करावं. दादांनी प्रवचनामध्ये तो विषय सांगितला. मनाला आवर घालण्यासाठी तर भगवंत नाम आणि भगवंत कृपेशिवाय मनाला आवर घालता येत. बघा, काही मी आजच दुपारी एका ठिकाणी ऐकलं, काही सुंदर शब्द होता. काहींचं मन असं असतं, डोळे उघडे ठेवले तर पृथ्वीतलावरची वाईट गोष्ट दिसते, आणि डोळे उघडे ठेवले की जे काही पापचरण आहे, जे भयंकर गोष्टी होतात ते डोळे उघडे ठेवल्यावर दिसतात. आणि काहींचं मन इतकं शांत असतं, डोळे बंद केले की अतिभयंकर स्वरूप डोळ्यांपुढे येतं. मग त्यापेक्षा असं वाटतं की डोळे उघडलेले बरे, कारण अतिभयंकर विचार डोळे बंद केल्यावर आपल्या डोळ्यासमोर प्रकट होत असतात. मला एकाने प्रश्न विचारला होता, म्हणजे महाराज, मी देवपूजेला बसलो की मला 10 वर्षापूर्वी कोणी झापलं असेल ते आठवतं. कोणी काही म्हणजे मी कोणाला काही अजून उत्तर दिलं नाही, म्हणे प्रत्युत्तर काहीच दिलेलं नाही, पण हा 10 वर्षापूर्वी याच्या लग्नात मला असं बोलला होता, असं मला देवपूजेला बसल्यावरच आठवतं, इतर वेळेस आठवत नाही. काय कारण असं? बघा तुम्ही, एखाद्या वेळेस बऱ्याच जणांना असं होतं, काही जुनी गोष्ट आठवते. बरं, आपल्या अपमानाची, आपल्या निंदेची, आपल्याला ज्याच्याशी प्रतिशोध घ्यायचा आहे त्याची, आपले कोणी पैसे घेतले त्याची, आपल्याबरोबर कोणी वाईट वागलंय त्याची, अशीच गोष्ट आपल्याला देवपूजेत नेहमी आठवते. त्याला म्हटलं, तू योग्य मार्गावर आहेस. भगवंताचं नाव आणखीन एकाग्र चित्ताने घे. आले विचार की हे नको, परमात्मा तुझं नाव, हे नको, परमात्मा तुझं नाव. म्हणजे महाराज असं काय सांगतो? म्हटलं, तू आता तुला सांगतो, 3 महिने झाले तू घर बंद करून गावाला गेला. 3 महिने झाले तू घर बंद करून गावाला गेला. 3 महिन्यानंतर आला, घर उघडलं, धूळ झाडायला लागली की ती धूळ काय होते? उडते. त्याप्रमाणे तू आता परमात्म्याच्या पूजेला लागला, डोळे बंद केले, भगवंताचं नामस्मरण करतो, म्हणजे ती धूळ झाडतोय, ती धूळ उडते उडते उडते, तुम्हाला इकडे घेऊन जाते, तिकडे घेऊन जाते. त्या ठिकाणी स्थायी राहा, परमात्म्याचं नाव घ्या. ती धूळ एक दिवशी संपून जाईल आणि परमात्म्याचं शुद्ध स्वरूप आत्मस्वरूपात प्रकट होईल. ठला विठ्ठला. परमात्म्याचं आत्मस्वरूप आपल्या आत्म्यामध्ये प्रकट होईल. परमात्मा काय? आत्म्यामध्ये आल्यावर काय करतो? तर आपल्या वृत्ती बदलवतो, आपल्या वृत्ती बदलवतो. 2 दिवसापूर्वीच्या प्रवचनात
मनाचा विषय होता की मनाला जे काही क्लेश आहेत ते क्लेश दूर करण्यासाठी भगवन नामाशिवाय आणि भगवत कृपेशिवाय ते मनातले क्लेश जात नाही. मग त्या व्यक्तीला मी असं सांगितलं, मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर. तुझं मन जातंय जाऊ दे, तुझं शरीर जाऊ देऊ नको. तुला किती वाईट अपमान बदला केला त्याला बोलायला जाऊ नको देऊ. तुझ्या मनात आलं ठीक आहे, सोडून देतो तिथं, बोलायला नको जाऊ. मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर. शांत करा. भगवंताचं नामस्मरण कर. म्हणून आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती. म्हणून हे संत सज्जन हो, संत शब्दाची व्याख्या मी तुम्हाला थोड्यात सांगितली. कृपाळू कसे असतात, दयाघन कसे असतात संत, तेही तुम्हाला समजून सांगितलं. कृपादान पाहिजे आपल्याला, दयादान शब्द वापरलेला नाही. दया म्हणजे आत्यंतिक दुःखातून निवृत्ती करणे आणि कृपादान म्हणजे आत्यंतिक परमानंदाची प्राप्ती करून देणे. म्हणून संतांजवळ गेले की कृपेचं दान मागा, दयेचं दान मागू नका. म्हणून एवढीच कृपा करा की पांडुरंगाला माझी कीव सांगा की तो तळमळतोय तुमच्यासाठी. कारण मी अनाथ आहे, अपराधी आहे, विशेष पतित आहे. तर त्या व्यक्तीला म्हणजे तुकाराम महाराज म्हणताय की माझा असा निरोप सांगा की तुकारामाला पायापासून वेगळं करू नका. पांडुरंगा पायापासून वेगळं करू नका, कारण मी तुमचाच आहे. आणि आपण ज्या पद्धतीने परमात्म्याला तळमळीने सांगतो ना, ज्या पद्धतीने आपण परमात्म्याला तळमळीने सांगतो, तो आपली तळमळ निरसायला येतो म्हणजे येतोच. उत्तर रंगात सुंदरशी छोटीशी कथा सांगतो की परमात्मा तळमळ कशी निवारण करतो. राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे गोविंद गोपाल राधे, राधा रमण हरि जय जय राधे, राधे गोविंद गोपाल राधे, राधे गोविंद गोपाल राधे, राधा रमण हरि जय जय राधे, राधा रमण हरि जय
कृष्ण भगवान की जय। प्रभू रामांसमोर महाराज बसले आणि भगवंताला आळवतायत. कुठे? तर गोंदवल्याला. भगवंतासमोर बसलेत आणि भगवंताला आळवतायत की प्रभू, तुझ्या नामाशिवाय या कलियुगात कोणाचाच उद्धार नाही. सकाळचं भगवत महाराजांचं भजन झालं. महाराज भगवंताचा सगळा उपचार करून खोलीत विश्रांतीला आले. संध्याकाळचं प्रवचन सुरू झालं. महाराजांच्या मुखातून पहिला शब्द निघाला, रामाचे भक्त तेच माझे आप्त. जे रामाचे भक्त आहेत तेच माझे आप्त आहेत. माझं दुसरं कोणीही आप्त नाही. असं दिनचर्या चालत असताना महाराजांच्या वाणीतून अमृत निघत होतं. शके कोणाविषयी नऊ, प्लेगची साथ आली. आणि भरभर 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 ती सगळ्या महाराष्ट्राला तिने व्याप्त केलं. आणि ती गोंदवल्यामध्ये पण आली. गोंदवल्यात आली तर आली, त्या प्लेगने महाराजांना सुद्धा पकडलं. फणफणून ताप आला महाराजांना. गालाला दोन, गळ्याला दोन गाठी आल्या मोठ्या. आणि तेव्हा नेमका रामाजवळ सप्ताह चालू होता. महाराजांनी स्वतःला खोलीत बंद केलं. परमात्म्याचं नामस्मरण मुखात सतत चालू होतं. गळ्याभोवती एक फडक गुंडाळलं, अंगावरती घोंगडी घेतली आणि महाराज आपल्या कुटीमध्ये भगवंताचं नामस्मरण करतायत. हा हा करता करता ही वार्ता गोंदवल्याच्या पूर्ण गावात पसरली. महाराजांना प्लेग झाला, महाराजांना प्लेग झाला. मामलेदार आला. मामलेदारांनी महाराजांजवळ बसला. महाराज, माझ्या कानावर असं आलं की तुम्हाला प्लेग झाला. महाराजांनी कांबळ बाजूला केलं. लाव हात. म्हणे तुमचं तर अंगार आहे. मग म्हणे गळ्याला फडकं का बांधलंय? म्हणून मामलेदारासमोर गळ्याचं फडकं काढून दाखवलं. गळा पुन्हा जसाच्या तसा होता, गार झालेला अंग. मामलेदाराने नमस्कार केला. महाराज म्हणाले, अरे याला प्रसाद द्या. प्रसाद दिला. संध्याकाळपर्यंत मामलेदार थांबला. मामलेदार गेल्याबरोबर महाराजांनी पुन्हा गळ्याला फडकं बांधलं. पुन्हा त्या गाठीवरती आल्या अंगावर. पुन्हा वस्त्र घेतलं. पुन्हा फणफणून ताप आला. आणि महाराजांचे सगळे भक्त रामासमोर विनवणी करताय, किती विनवू तुला रामा दया घना, किती आळवू तुला विषयाने मला दिन केले भारी. तुझ वीण आता सांग कोण तारी. पाही पाही प्रभो आलो शरण तुला. पाही पाही प्रभो आलो शरण तुला. किती विनवू तुला रामा दया घना, किती आळवू तुला.
तो महाराजांना त्रास व्हायला लागला. महाराज कणत होते, खूप वेदना, त्रास, घसा लाल पडलेला, पाणी गिळता येईना, असह्य वेदना महाराजांना सुरू झाल्या. आणि पुजारी भगवंताजवळ बसून पायाला हात लावून बसलाय. देवा सगळं कर पण माझ्या महाराजांना बरं कर. आणि महाराजांचा कण्हाईचा आवाज मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत यायला लागला. पापीय जामिळा मुक्त केले कोणी, गणिका गजेंद्रासी उद्धरिली कोणी, उपेक्षी सिमज काय दीन बाळा, उपेक्षी सिमज काय दीन बाळा, किती विनवू तुला रामा दया घना, किती आळवू तुला. आणि असं पुजारी सेवक रामाजवळ विनवतोय. महाराजांच्या तापाच्या कण्हाईचा आवाज गाभाऱ्यापर्यंत येतोय. महाराजांना प्रचंड वेदना. आणि झालं इतकं तितक्यात की रामाच्या डोळ्यातून अश्रू निघायला लागले. पुजारी पळत पळत गेला, म्हणे महाराज मूर्ती रडते. असं म्हटल्याबरोबर स्वामींनी महाराजांनी सगळं अंथरूण फेकलं, गळ्यातलं काढलं, थंड पाण्याने स्नान केलं, कमरेला कद लावला आणि ओल्या अंगानेशी प्रभूजवळ गेले. तुम्ही सगळे बाहेर निघाले. सगळ्यांना बाहेर काढलं. हाताने कापड घेतला हातात आणि रामाचे डोळे पुसताय. प्रभू तुम्ही इतकी कशाला चिंता करता? तुम्ही इतकी चिंता कशाला करतात? काही काळाने बरं होईल मी. तुम्ही रडता का? प्रभूचा आणि महाराजांचा संवाद चालू आहे. महाराज म्हणतात रामपाठ करी भय नाही तुला. मी रामपाठ करतो, रामा मला कसलंच भय नाही. रामपाठ करी भय नाही मला, किती विनवू तुला रामा दया घना, किती आळवू तुला. किती आळवू देवा, तू दुसऱ्यांदा रडतोय. प्रभू म्हणाले पहिले केव्हा? मी यात्रेला गेलो तेव्हा पहिल्यांदा रडला, आता दुसऱ्यांदा. प्रभू असं करू नको. भक्तासाठी देव घालीत असे उडी, देव घालीत असे से घोड़ी अर्जुना जी दूत, दूत से घोड़ी अर्जुना जी, बळी ने बांधीला गोपीने वेष्टीला, बळी ने बांधीला गोपीने वेष्टीला. सारथी तो झाला अर्जुनाचा, भक्तासाठी देव घालीत असे उडी, भक्तासाठी देव दूत से घोडी अर्जुनाची.
भगवंताचे अश्रू पुसताना महाराज म्हणतात, देवा इतकं मनावर घेऊ नका, निघून जाईल ही व्याधी. इतकं तुम्ही मनावर घ्यायचं. दुसऱ्यांदा रडतायत प्रभू तुम्ही. एकदा मी यात्रेला गेलो तेव्हा रडले, आता रडू नका, ही व्याधी निघून जाईल. फक्त तुमचं कृपादान माझ्यावर असू द्या, फक्त तुमचं कृपादान माझ्यावर असू द्या. महाराजांची व्याधी गेली. महाराजांनी भगवंताला नैवेद्य दाखवून महाप्रसाद वितरण केला. प्रभू भक्ताची व्याधी सुद्धा घालवतो, कारण त्याच्याजवळ निरोपच देणारे संतजन आहेत. त्याच्याजवळ निरोप कोण देतं? संतजन देतात. काय निरोप पाठवला होता तुकाराम महाराजांनी की आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती. मी कोण आहे? अनाथ आहे, अपराधी आहे, पतित आगळा, विशेष पतित आहे. परिपाया वेगळा नका करू, परिपाया वेगळा करू नका. म्हणून महाराज शेवटच्या चरणामध्ये भैरवीत सांगतात, आजचं कीर्तन आम्ही आमच्या मातोश्रींच्या चरणी अर्पण करतो. आठवण तू Bye.
Hare